धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील पहाटे लांडग्यांच्या टोळीनं शेळ्यांच्या तळ्यावरती हल्ला केला आणि तब्बल 16 शेळ्या फस्त केल्यात। या प्रकरणी धुळे तालुका वन विभागानं पाहणी केली आहे, पंचनामाही केलाय। यावेळी गावातील लोकनियुक्त सरपंच यांचे प्रतिनिधी नागराज आबा पाटील आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। फागणे शिवारातील दिलीप जाधव यांच्या शेतामध्ये रोहिदास रूपा मोरे हे शेळ्या आणि मेंढ्यांचं पालन पोषण करतात, तसंच शेतातील कामही करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांनी शेतातील घराजवळच असलेल्या कुंपणामध्ये शेळ्या पाळलेल्या होत्या, पण पहाटेच्या सुमारास अचानक लांडग्याच्या कळपानं शेळ्यांवरती हल्ला केला आणि त्यामध्ये तब्बल 16 शेळ्या आणि बोकडं जागीच ठार झालेत। रोहिदास मोरे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या गावामध्ये लांडग्यांचे हल्ले होण्याचं प्रमाण वाढलंय, तर मागच्या काही महिन्यांपासून लांडग्यांचा त्रासही वाढलाय। वन विभागानं ह्या लांडग्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते। या लांडग्यांच्या हल्ल्याबाबत वन विभागाला सुद्धा कळवण्यात आले, त्यानंतरच तात्काळ वन विभागाचे कर्मचारी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा करून घेतलाय। मी आणि रोहिदास भाऊ, मी श्रीराम त्र्यंबक जाधव आणि रोहिदास मोरे धुळे जिल्ह्यातील फागणे गावातील रहिवासी आहेत। रोहिदास भाऊ यांचं शेळ्या आणि मेंढी पालन व्यवसाय आहे। त्यांनी मग गट नंबर 249 या क्षेत्रामध्ये दिलीप बापू यांच्या शेतामध्ये शेळी पालन आणि मेंढी पालन यासाठी कुंपण करून शेड करून ते राहतात। तिथं सकाळी त्यांनी जे पिलं होती लहान पिलं ते शेडच्या बाजूलाच त्यांनी एका जाळी मारून त्या ठिकाणी बांधली होते आणि ते मध्ये बकऱ्या वगैरे मध्ये चरत होत्या। पण अचानक जंगली हिंसक प्राण्यांनी सकाळी त्या पिलांवरती हल्ला केला आणि जवळजवळ 15 पिलं ते मारून टाकली आहेत। तरी याची आपण दखल घ्यावी आणि योग्य ती कार्य करून जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती।